जय शिवराय. आपण ना जीवन जगत असताना आपल्यामध्ये ना एक गुण विकसित करा, जो खूप गरजेचा आहे. जेव्हा परिस्थिती म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध असते किंवा आपल्याशी एखादी व्यक्ती मनाच्या विरुद्ध वागत असते, तेव्हा आपलं मानसिक संतुलन स्थिर ठेवणं आणि ती परिस्थिती जी बिकट असते किंवा आपल्या विरोधात असते, त्या परिस्थितीच्या काळामध्ये स्वतःला शांत ठेवणं आणि संयम ठेवणं फार गरजेचं राहतं, त्या परिस्थितीतून बाहेर निघेपर्यंत. जर बिकट परिस्थितीमध्ये आपण स्वतःचे मानसिक संतुलन जर बिघडवलं आणि त्यामुळे काय होतं, की परिस्थिती अजून बिकट बनते आणि सगळं काही हाताच्या बाहेर जातं. बघा, प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये गरजेची आहे. असं नाही, की हे मला ह्या गोष्टीची गरज नाही, मला त्या गोष्टीची गरज नाही किंवा मला त्या व्यक्तीची गरज नाही. असं नाही होऊ शकत. प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. कारण निसर्गाने असं बनवलेलंच आहे. ठीक आहे, आपण मनुष्य आहोत, घमंडीत राहतो. पण नाही, निसर्गाने असं बनवलेलं आहे, की प्रत्येकाला कधी ना कधी एकमेकांची गरज निर्माण होतेच. मग ते नातं असो किंवा एकमेकांशी परिस्थिती जुळवून घेणं असो. सगळ्यात सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परिस्थिती बिकट असेल ना, विरुद्ध असेल ना, तरीसुद्धा आपण ती परिस्थिती किती जुळवून घेतोय किंवा किती त्या परिस्थितीला म्हणजे एक आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय मानसिकरित्या. तुम्ही जितकी शांत राहाल ना, तेवढी परिस्थिती सुद्धा म्हणजे हाताच्या बाहेर जाण्यापासून रोखली जाऊ शकते. त्यामुळे शांत राहणं आणि परिस्थितीला आवाक्यात ठेवणं किंवा थोडंसं कंट्रोल तर नाही म्हणता येणार, पण मानसिकरित्या आपल्या स्थिर राहून त्या परिस्थितीला आटोक्यात आणणं खूप गरजेचं असतं, सगळं काही हाताबाहेर जाण्याच्या अगोदर.